भगवान परमात्मा जनाबाई बरोबर सगळी कामं करू लागला. दळू कांडू लागायचा, वेणी फणी करू लागायचा. आणि मग एक दिवशी जनाबाईंच्या घरामध्ये काम करता 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 भगवान परमात्मा दळण करत होता. दळण करण्याकरिता त्याचे दागिने आडवे यायचे, ते असे अटकायचे हाताला. मग ते सगळे दागिने काढून ठेवले भगवान परमात्म्याने. दळू लागला. पहाट झाली आणि कोंबड्याचा आवाज आला आणि वारकऱ्यांनी काकडा सुरू केला. भगवान परमात्म्याला काळजी लागली. जनाबाईने आठवण करून दिली, पांडुरंगा अरे तुला जायचं नाही का? तू विसरला का काय? तुझी आंघोळ घालायला येतील, तिथं देव नसल्यावर म्हणतील देव कुठे गेला, देव कुठे गेला. आणि गडबड झाली. भगवान परमात्म्याची गडबडी सरसा उठला आणि तसाच ती घोंगडी तिथेच राहिली. जसा होता तसाच तो विटेवर जाऊन उभा राहिला. पुजाऱ्याने पाहिलं, रात्री तर देवाचा सहज मी स्वतः केला, देवाला दागिने घातले, थंडीच्या दिवसांमध्ये देवाला पांघरायला दिलं, आणि सकाळी ते कसं काय गायब झालं? देवाला बुद्धबीत लागलं का काय? जादूबिदू झाली का काय? एवढ्या पहाऱ्यामध्ये देवाचं सगळं गायब झालं. शोध करा, शोध घ्या म्हणे. आणि मग शोध मोहीम सुरू झाली. बघता बघता जनाबाईंच्या घरामध्ये आले आणि जनाबाईच्या घरामध्ये ते दागिने, जनाबाईच्या घरामध्ये देवाची घोंगडी सापडली. नामदेवरायांना विचारलं, नामदेवा तुम्ही आणले असेल? घरच्यांना विचारलं, तू कोणी आणलं असेल? कोणाला माहिती नाही. आणि मग जरा कोणी आणलं असेल, हे जनीनेच आणलं असेल. आणि जनाबाईला चोर संबोधलं गेलं. जनाबाईला चोर सांगून आता जनाबाईला शिक्षा ठोठावली. देवाचे दागिने चोरले, देवाचे सोन्याचे दागिने चोरले, जनी चोर आहे, आता तिला सुळावर द्या. आणि सुळावर देण्याकरिता नेण्यात आलं. जनाबाईने सांगितलं, देवा धुंद झाला तुझा दरबार, मला तो आपण पुढे येत नाही, म्हणजे आठवत नाही. कीर्तिवानाचा अपमान केला, चोरट्याचा बहुमान वाढला. धुंद झाला तुझ्या दरबारामध्ये न्याय नाही. आणि असं ऐकता जनाबाईने देवाला अधिकाराने सांगायला सुरुवात केली, सुनवायला सुरुवात केली. आणि मग देवाला काळजी लागली. जनाबाईला सुळावर देण्यात आलं होतं आणि आता जनाबाईंचा प्राण जाणार. भगवान परमात्म्याला काळजी लागली. क्षणार्धात सुळाचं महाराज पाणी झालं. आणि पाणी झाल्यावर त्या जनाबाईंचा हा चमत्कार सगळ्यांनी पाहिला. आणि मग जनाबाईला सगळ्यांनी ओळखलं. सगळे नतमस्तक झाले, जनाबाईच्या चरणी लागले. आणि मग तिला प्रश्न केला वारकऱ्यांनी की जने, अगं एवढा मोठा तुझा अधिकार, हे सगळं कशाच्या बळावर केलंस तू? हे सगळं कशाच्या बळावर केलंस तू? जनाबाईने सांगितलं, आजपर्यंत माझी सगळी कामं करू लागायचा. एवढंच नाही तर आज सरते शेवटी देवाने माझं रक्षण सुद्धा केलं. हा भगवान परमात्मा जो आहे ना, हा भक्तांची सगळी कामे करतो. भगवान परमात्म्याचं गमक सांगितलं. याला गमक शास्त्राने सांगितलंय. वाङ्मयामध्ये गमक शब्द आलाय. गमक म्हणजे आश्चर्य. भगवान परमात्म्याचं आश्चर्य असं आहे की तो भल्या भल्यांची कामं करत नाही. श्रीमंताची तर नाहीच नाही, प्रॉपर्टीवाल्यांची तर नाहीच नाही, मंत्री संत्र्यांची नाही. मग कोणाची कामं करतो? वाङ्मयामध्ये कित्येक पुरावे सांगावे लागतील किंवा सांगता येतील. तो गरिबांची सेवा करतो.